नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी मला सरकारमधील उपमुख्यमंत्री पदावरनं आता मोकळं करावं अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कमी जागा आल्या आहेत हे आम्ही मान्य करतो. नेमक्या चुका कुठे झाल्या या संदर्भातलं ॲनालिसिस देखील आता सुरू झालं आहे. मात्र ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कमी पडली आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूती करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी आपल्याला पक्षामध्ये सक्रिय व्हायचं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आपल्याला या पदावरनं मोकळं करावं अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला. जवळपास 14 जागी भारतीय जनता पार्ट्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या या पराभवाचं विचारमंथन सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने उपमुख्यमंत्री पदावरून आपल्याला मोकळं करावं म्हणजे पक्ष संघटनेत आपण जास्तीत जास्त लक्ष देऊ शकू असं मत मांडलं आहे. अर्थात या पाठीमागे कुठल्याही प्रकारची आपली नाराजी नाही. आपण सरकारला पाठिंबा देऊच. शिवाय आमची म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी टीम आहे ही टीम या संदर्भात अधिक चांगलं काम करू शकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात लवकरच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढचं धोरण ठरवलं जाईल असं श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. देशाच्या लोकसभेच्या निवडणुका काल संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला आहे. प्रथेप्रमाणे हा राजीनामा सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतात याबाबत सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये NDAच्या घटक पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला NDAच्या घटक पक्षांचे नेते म्हणून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असणार आहे ते JDUचे श्री नितीश कुमार यांच्याकडे आणि श्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे. चंद्राबाबू नायडू आणि श्री नितीश कुमार काय भूमिका घेतात
याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान आज नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकत्रितरित्या विमानातून प्रवास केला. त्यामुळे सगळ्याच्याच भुवया उंचावल्या. या विमान प्रवासामध्ये काय वाटाघाटी झाल्या, या विमान प्रवासामध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या, हा अतिशय कौतुकाचा आणि उत्सुकतेचा विषय असणार आहे. दरम्यान नितीश कुमार हे दिल्लीला रवाना होत असताना त्यांच्याच पक्षातल्या एका मंत्र्याने नितीश कुमार यांना पंतप्रधान करावं अशा प्रकारची मागणी केली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार हे NDAच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पद मागतात का याकडे देखील लक्ष आहे. त्याचप्रमाणे चंद्रबाबू नायडू हे कशा प्रकारच्या वाटाघाटी करतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. एकीकडे NDAची घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये असताना दुसरीकडे इंडिया आघाडीची देखील बैठक आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. एकंदर 28 पक्षाच्या नेत्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार हे देखील या बैठकीसाठी महाराष्ट्रातून रवाना झाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला देखील तब्बल 8 जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे NDAमध्ये श्री शरद पवार यांना देखील अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातच काल शरद पवार यांनी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे काल उद्धव ठाकरे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये इंडिया आघाडी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करेल असं त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडी देखील चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधून आहे का, त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत का, या संदर्भात आता तर्क वितर्क सुरू झाले आहेत. NDAतले काही असंतुष्ट घटक पक्ष हे आमच्याबरोबर येण्यासाठी उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट श्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये करून खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर आजची इंडिया आघाडीची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आजच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या माध्यमातून देखील सत्ता स्थापनेचा दावा केला जातो का, की इंडिया आघाडी हे प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल एक जल्लोष साजरा करण्यात आला, तो दिल्लीमध्ये. या जल्लोषाला स्वतः पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये यावेळेस बोलताना श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये आत्तापर्यंत नरेंद्र मोदी हे सातत्याने मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार अशा प्रकारे ते आपल्या सरकारला संबोधित करत असत. मात्र पहिल्यांदाच कालच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी हे सातत्याने NDA की सरकार आने वाली है अशा प्रकारचा उल्लेख करत होते. अशा प्रकारचा उल्लेख करावा लागण्याची पाळी नरेंद्र मोदींवर पहिल्यांदाच आली आहे. यापूर्वी 2014ला आणि त्यानंतर 2019ला सुद्धा नरेंद्र मोदी यांना संपूर्ण बहुमत मिळालं होतं. त्यामुळे आघाडीचं सरकार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर कधीही आली नव्हती. आघाडीतल्या घटक पक्षांच्या नागदुऱ्या काढण्याची त्यांच्यावर वेळ कधीही आलेली नव्हती. त्यामुळे आता पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला स्वबळावर बहुमत मिळालं नाही. भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये 240 जागा प्राप्त झाल्या आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला बहुमत सिद्ध करण्यासाठी 32 जागा या गरजेच्या आहेत. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आलं आहे आणि पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना वाटाघाटींसाठी बसावं लागणार आहे. घटक पक्ष ज्या काही अटी घालतील त्या मान्य करण्याची वेळ ही पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांच्यावर येणार आहे आणि या वाटाघाटी कितपत नरेंद्र मोदी सहन करू शकतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण सलग 10 वर्ष प्रचंड बहुमताचं सरकार त्यांनी चालवलेलं आहे. पहिल्यांदाच घटक पक्षांचं सरकार त्यांना चालवावं लागणार आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम या सगळ्या वाटाघाटी कशा प्रकारे करतात हे पहिल्यांदाच आता बघायला मिळणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संघाची भूमिका काय हे देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण निवडणुकीदरम्यानच भाजपचे अध्यक्ष श्री JP नड्डा यांनी संघाच्या संदर्भात काही विधानं केली होती आणि ही विधानं संघाच्या कार्यकर्त्यांना फारशी रुचली नसावीत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी शपथ कधी घेतात हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन 7 खासदार निवडून आणले आहेत आणि सर्वात चांगलं काम केलं आहे असं सांगत आपल्या पक्षाच्या परफॉर्मन्सवर समाधान व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही ऐतिहासिक बाब असल्याचं देखील त्यांनी यावेळेस या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या विविध पैलूंचं विश्लेषण देखील यावेळेस श्री सामंत यांनी केलं. विधानसभेच्या निवडणुकीबाबत विधानसभेला हा जो निकाल लागलेला आहे हा व्याजासकट परत करू. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200पेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला मिळतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण 24 तासातच लक्षात आलं असेल, देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मतं मिळवण्यासाठी केलेला होता. मतदान काल संपलं, त्यांची गरज काल संपली. साधा उल्लेख देखील त्यांचा कोणी केलेला नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा झालेला गैरसमज आहे तो विकास कामं करून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू. आणि कोण 185 187 जरी सांगत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 200 जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री आपल्याला झालेला दिसेल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या
आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.